शशी हत्या गीतेचे वर्ग उद्यापासून आहे. आज संस्कृतचाच आहे हा. तुम्ही तू ड्रॉप झालीस तरी चालेल. हा. हम्म, ठीक आहे. अं, हम्म. सर, सॉरी मी हे करते काय ते मेसेजचं काही कळलं नाही एकदम काय झालं. बरं, सांगतो मी बॅकग्राऊंड. म्हणजे असं इतकी हे तर मी तर म्हणजे असं कोणी असं लिहितं किंवा असं बोलू शकतं ह्याच्यावरच माझा विश्वास नाही बसत. नाही, ठीक आहे. आता काय झालं सांगतो मी थोडक्यात. अं, असं झालं की आज सकाळी मी कालचं जे राम राम मंदिराचं जे ध्वजारोहण झालं, तर त्याचं संस्कृतमध्ये वार्तांकन केलं होतं त्या हिंदुस्तान समाचार पत्रांनी. हा, हिंदुस्तान समाचारनी. ओके, ऐकू येत आहे का? हो हो येत आहे येतंय ना. सर, येतंय. हो, हो, हो. येतंय येतंय. हा, हा. तर असं झालं की तर ती मी एक बातमी आपल्या तिन्ही ग्रुपवर टाकली. तिन्ही म्हणजे गीता वर्ग, संस्कृत परिचय वर्ग आणि संस्कृतचा नवीन वर्ग. ओके. तर त्याच्यावरती पल्लवी त्यांनी एक छान लिहिलं की त्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास, सगळ्यांना घेऊन सगळ्यांचा विकास, असं काहीतरी एक वाक्य टाकलं. ठीक आहे. आणि विषय संपला तसं. तर दुपारी एक 12 वाजण्याच्या सुमाराला मला वाटतं मोरेश्वर गुणाजींनी त्याच्यावर असं टाकलं, म्हणजे त्याच्यावर काही नाही, पण पसायदानासारखं असं काहीतरी श्लोक असे काहीतरी टाकायला सुरुवात केली काहीतरी. आणि मग भीमसेन जोशींचं गाणं त्याच्यावरती वगैरे असं गीतेच्या ग्रुपमध्ये. अवांतरमध्ये टाकलं असतं तर काही नाही. फ्लो गीतेच्या ग्रुप. होता. ऐकू येत आहे का? हो हो येत आहे सर. हो. हा. तर असं जेव्हा झालं तर तेव्हा मला का देवीचा फोन आला की अहो सर, ह्या म्हणजे तिने लिहिलं पण त्या ग्रुपवरती की हा ग्रुप आपला याचा आहे, गीतेचा आहे, असं तिने त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही म्हणजे या ग्रुपवर कशाला टाकताय. असल्या ग्रुपसाठी आपलं मागेच ठरलं होतं की अशी काही जर अवांतर म्हणजे आता पसायदान वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी अवांतर आहे असं. आणि मी ते मुद्दाम टाकलं होतं राम ध्वजारोहणाचं, कारण तो एक अद्भुत आणि अविस्मरणीय असा प्रसंग आहे, म्हणजे अपवादात्मक म्हणून मी ते टाकलं होतं. आणि सगळ्यांना संस्कृतमध्ये वार्तांकन कसं करतात याची ओळख व्हावी म्हणून, असं नाही का. असं कारण प्रत्येक जण काही कोणी ते वार्तांकन बघायला जात नाही जरी ते अवेलेबल असलं. बरोबर. हा, कधीतरी असं एक त्यांना झलक माहिती पाहिजे की बा असं संस्कृतमध्ये बातम्या अशा छान पद्धतीने दिल्या जाऊ शकतात. आणि त्यातही विषय जो आहे तो आपला तर म्हणजे ते अभ्यासाचा एक भाग झाला ना, हा आपल्या त्या- अभ्यासाचाच भाग झाला ना. एका दृष्टीने हो. पण मग त्यांनी काय ते पसायदान लिहिलं, पसायदानंतर भीमसेन जोशींचं गाणं वगैरे असं. तर मग देवीने त्याला जाणीव करून दिली की हा गीतेचा ग्रुप आहे. तर मग त्यांनी लगेच मग लिहिलं की मग ते ते ध्वजारोहणाचं पल्लवी त्यांनी जे कॉमेंट केली होती ती इथे मग कशी काय आली वगैरे असं तो वाद सुरू झाला. हम्म. मग देवी म्हणाली का तिने मला फोन केला की सर आता काय करू, काय काय करायचं. म्हणजे पण मागे सुद्धा आपल्या याच्यात असंच झालं होतं ना. मग आपण काय केलं होतं की ग्रुप वेगळा केला होता अवांतरचा, की तुम्हाला जे काय अवांतर जे टाकायचं ते तिकडे टाका असं. तर त्यांनी तो आर्ग्यू करायला लागला परत की असं तसं. तर मी काय केलं, त्याचे मेसेजेस मी डिलीट केले. हम्म. त्या ग्रुपमध्ये, कारण तो गीतेचा ग्रुप पण नवीन आहे आपल्या एवढा. आपला तरी आता वर्ष होऊन गेलं. एक जरा काही जण, बरेच जण आपण एकमेकांना ओळखतो वगैरे तसं. पण तो गीतेचा तर हल्ली 1 महिनाच झालाय जेमतेम सुरू होऊन. त्याच्यात हे असं कन्फ्युजन कसं आलं, मग कोणी काही टाकायला लागेल नाही का असं. मी ते डिलीट केले त्याचे मेसेजेस. तर त्यांनी परत त्याच्यावर काहीतरी मग काहीतरी रिॲक्ट केलं आणि असं मग असं का तसं का वगैरे असं. मग मी म्हणजे आणि मग त्यांनी दुसऱ्या ग्रुपमध्ये मग हे केलं की मी निषेध करतोय, हा ग्रुप सोडतोय वगैरे. मग मी त्याला ग्रुपमधनं काढून टाकलं. कारण म्हटलं असं म्हणजे
मग खेळीमेळीच्या वातावरणात जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या ग्रुपमध्ये जर असं सगळं भांडण सुरू झालं तर मग ॲज अ ॲडमिन मला माझा अधिकार वापरायला पाहिजे आणि नाही का तसं. तर मी ते टाकलं. तर मग आणि मग त्यांनी मला ते जे असे मेसेजेस लिहिले हे त्यांनी मला वैयक्तिक लिहिले. बाकी मी काही त्याचं काही माइंड नसतं केलं. अजूनही तो काय काय लिहितोय मला. पण मी काही ते माइंड नाही केलं असतं. पण त्यांनी एका मेसेजमध्ये टाकलं की तुम्हाला हिंमत असेल तर हे तुम्ही सगळ्यांना शेअर करून दाखवा वगैरे असं ॲज इफ मी काहीतरी लपवतोय म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे मला काय म्हणजे तो काय बोलतोय आणि तो काय लिहितोय त्यात मला मला काही वाटलं नाही कारण मला काही लागण्याचा प्रश्नच नाही तसा. म्हणून मी ते आपल्या ग्रुपमध्ये ते शेअर केलं की बघा बा एक आपल्या विद्यार्थ्याची तुमच्या सहाध्यायाची प्रतिक्रिया अशी आहे असं. आता त्यांनी जसं मला चॅलेंज केलं म्हणून मी ते शेअर केलं. बाकी गीतेच्या आणि कठीण आहे, विषयावर कठीण. शी. हां. आणि ते पण ठीक आहे. मला वाटतं यापूर्वी पण त्याचे असेच 2-4 वेळा बऱ्याचदा अनुभव आले होते. दिलीपजींना तर नेहमीच यायचे. काहीतरी त्यांनी काय लिहिलं, की तो त्याच्यावर लिहायचा. मला सुद्धा एकदा काहीतरी मागे पण मला वाटतं मग प्रसादनी वगैरे असं जरा लीड केलं होतं मला, की त्यांना तुम्ही ग्रुपमध्ये घ्या म्हणून. नाही का मागे एकदा असंच काहीतरी झालं होतं. तर अ, हां. सर तर सर प्रसाद बोलतोय. हां. बोला ना. त्यांनी जी अपमानास्पद भाषा वापरली तुमच्या विरुद्ध, हं. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. कारण की मी त्यांना परत तुम्ही ग्रुपमध्ये घ्यावं अशा सदहेतूने खरं तुम्हाला विनंती केली होती, की जेणेकरून तुमच्याकडून 4 चांगले शब्द ते ऐकतील हो. आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि जर भरकटलेले असतील तर योग्य मार्गावर येतील. हा एक सात्विक हेतू मनात होता. पण अगदी, तो अगदी. साध्य झाला नाही. त्यामुळे सर्वप्रथम म्हणजे नाही, नाही मी तुमची माफीचा काही माफी प्रश्न नाही. मागतो. ठीक आहे. नाही माफीचा काही प्रश्न नाही तसा. मला काही सर हा फार वाटलं अपमान नाही ते. माझ्या हां, तुम्ही हं. वाचून घेणार नाही, पण माझे माता-पिता आणि माझे गुरुजन मला कधीच माफ करणार नाहीत याविषयी. नाही असं तुम्ही काही मोठ्या नाही. ठीक मनाने आहे. कदाचित सोडून द्याल. हां. नाही, नाही ठीक आहे. अशा गोष्टी होतच राहतात. आपण लक्ष नसतं द्यायचं. त्या तसं मी सोडून दिलं. फक्त मी ते शेअरही नसतं केलं ग्रुपवरती. पण पण मी शेअर का केलं? कारण त्यांनी असं मला आव्हानात्मक भाषा वापरली होती आणि मग तुम्हालाही मग इतर कोणाकडनं असं कळल्यापेक्षा इनफॅक्ट त्यांचे भाऊ आहेत ते तुमच्या आधीच्या बॅचमध्ये होते. ते आत्ताही गीता वर्गात आहेत. तर मी त्यांनाही शेअर केलं ते. त्यात तो सगळं काय लिहित होता ते. कारण म्हटलं ठीक आहे इतर कुठनं ऐकण्यापेक्षा त्यांना माझ्याचकडनं व्यवस्थित कळलेलं बरं काय झालं ते. तर त्यांची काय रिॲक्शन आहे मी सांगणार नाही तुम्हाला पण ठीक आहे म्हणजे सांगायसारखी नाही ती अशी म्हणजे हम्म. पण ठीक आहे म्हणजे तर कसं असतं पण थोडीशी मनोवृत्ती मला वाटतं त्यांची किंवा अशी थोडीशी हे होती म्हणजे काय ज्याला आपण सुसंस्कृत म्हणतो तशी नव्हती असं वाटतं मला म्हणजे आक्रमकपणा अति आणि किती घाण भाषा आहे, बाप रे. खरंच व्हेरी म्हणजे बॅड. वाईट वाटलं की व्हेरी असं बॅड. आपण सनातन आणि संस्कृत शिकतोय, चांगलं एवढं शिकतोय. आणि हा. त्याने हाऊ कॅन आणि त्याने समबडी मग राईट लाईक दिस? इट मग वॉज व्हेरी व्हेरी बॅड. माझ्याबरोबरच त्याने सगळ्या सनातन धर्मियांना पण हे केलेलं आहे की मला चीड येते म्हणजे म्हणजे मला ते असं वाटतं काहीतरी पूर्वग्रह दूषित भावना ठेवून अगदी काहीतरी नाही नाही बोलल्यासारखं वाटलं नाही ते. नाही पण ते हं. ते आधी पण बऱ्याचदा मला जाणवायचं हा. की त्याच्या मनात बरेच असे सनातन किंवा आपण म्हणजे संस्कृत तर ते शिकतायत पण इन जनरल धार्मिक वृत्तीविषयी त्याच्या मनात बरंच कटुता आहे असं मला जाणवायचं पण आपण ते होता तो इग्नोर करायचो असं मला वाटतं म्हणजे आता परवा सुद्धा काहीतरी रामजन्माचंच ते आपल्या राम मंदिराचंच दिलीपजींनी एक कवांतर रूपवर एक काहीतरी छान टाकलं होतं तर त्याच्यावर लगेच त्यांनी म्हणजे मोदींच्या भाषणाविषयी वगैरे असं काहीतरी तर लगेच त्यांनी एक असं कौटिल्य चाणक्यामधला एक असा उपहासात्मक श्लोक टाकला की म्हणजे काय ही अवस्था आहे की राजा आणि हे सगळे त्रास देत आहेत म्हणजे असं म्हणजे त्याच्या दृष्टीने मोदींचं कौतुक गुणगान करणं वगैरे हे बरोबर नाहीये म्हणजे सध्या फार सगळं वाईट चाललेलं आहे असं सगळं त्याचं मत आहे एनिवेज म्हणजे असं त्याचं हे होतं पण जसं प्रसादने म्हटलं तसं आपण आपल्या परीने प्रयत्न केला आपले विचार त्याच्यापर्यंत पोचवायचा पण त्याला काही ते मान्य नाहीत असं समजूया आणि नाही दुसरं एक पण मला थोडंसं असं जाणवलं की शेवटी म्हणजे मी असं बोलणं योग्य नाही पण तरी बोलणं आवश्यक आहे म्हणून की
कसं असतं, एखाद्या समजा आपण संस्थेत जातो, तिथले काही पदाधिकारी असतात वगैरे, तिथले काही नियम असतात, बरोबर? आपण तिथल्या नियमांचं पालन करतो आणि आपल्याला जर पटत नसेल तर आपण ते सौम्यपणे त्यांना सांगतो की मला हे पटत नाही, आणि नसेल तर आपण सोडून देतो, राईट? तिथे आपण भांडण करत नाही जोपर्यंत आपण तिथे पदाधिकारी नाही आहोत, किंवा नाही का तसं. म्हणजे तर तसं त्यांनी, म्हणजे आपल्या ग्रुपचे जे नियम आणि काय हे आहेत त्यानुसार त्याचं, आणि जेव्हा मी सांगतोय त्याला की बाबा नको करू, किंवा काढलं, तर इनफॅक्ट देवी सुद्धा त्याला, म्हणजे तुम्हाला सुद्धा देवीने शिकवलेलं आहे, मला वाटतं तुमच्या बॅचला तसं, नाही का, आधीच्या हो हो, ह्याच्यामध्ये. नक्कीच. हा, हो, नक्कीच. म्हणजे त्या अर्थाने ती सुद्धा त्याची, म्हणजे संस्कृतदृष्ट्या तरी ती तिची त्याची गुरुच आहे, म्हणजे शिकवलेलं आहेच तिने. तर तिने हो जेव्हा सर, त्याला हे नक्कीच. केलं, तेव्हा तिला म्हणजे तिच्याशी असं वाद घालण्याचं जाहीरपणे कारण नव्हतं. अगदीच वाटलं तर तो तिला फोन करू शकला असतात, किंवा असं तुम्हाला का लिहितेस वगैरे वगैरे असं. पण तसं नाही करता, आणि तिने तिला ऍक्च्युली अगदी सौम्यपणे लिहिलं होतं की तिने, किंवा हा ग्रुप गीतेचा आहे असं, म्हणजे. तर तसं तेव्हा बोलू शकला असतात, पण ठीक आहे, पण आता काय काय करणार, आपण काही नाही करू शकत त्याला, नाही का? तर कारण की मध्यंतरी साधारणतः 1 महिन्याभरापूर्वी त्यांनी माझ्याबरोबर खूप वाद घातला होता. ते संघाच्या पूर्णपणे विरोधात आहेत, हो. मोदींच्या पूर्ण विरोधात आहेत. मी म्हणलं, तुम मला तुमचे विचार समजू शकतात, राजकीय पुढारी म्हणून तुम्ही मोदी तुम्हाला आवडत नाही हेही मला पटू शकतं. हम्म. लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय, पण अपमान करायचा अधिकार दिलेला नाहीये. हो. आणि म्हणलं, संघ हा तर माझा जीव की प्राण आहे, त्यामुळे तुम्ही कृपया माझ्यासमोर तरी त्याचा अपमान करू नका. होय ना. कारण की भगवा ध्वज हा माझ्यासाठी परमप्रिय ध्वज आहे. हम्म. पण हे कोणतं सुद्धा वैयक्तिक झालं होतं का, कारण ग्रुपवरती नव्हतं ना हा, ते. वैयक्तिक नाही, नाही, मी हे सगळं म्हणलं, आणि आपण हे वैयक्तिक ठेवायचं, हे कुठेही बाहेर मला नकोय. कारण की तुमचा जो राग आहे तो माझ्यावर असेल, मी समजू शकतो. तुम्ही हम्म. माझा द्वेष केलात, मी समजू शकतो. हम्म. बरोबर. पण आज म्हणजे त्यांनी खरंच सर मर्यादा ओलांडली. हे ठीक आहे, आता कसं आहे ना, आपण विचार नाही करायचा, जगात अशी माणसं असतात असं समजून पुढे जायचं. हम्म. गीतेमध्ये पुढे एक असे मोदी विरोधक भरपूर आहेत. हो, नाही 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 नाही, पण तुम्हाला एक सांगू का, याच्यावर जास्त विचार पण करायचा नाही. कारण असं आहे, हं. गीतेमध्ये ना कोणाशी कसं वागावं याविषयी एक श्लोक आहे. मला आता तो पूर्ण पाठ, माझी गीता तर पाठ नाहीच आहे, पण गीता मला वाचलेली आहे, त्यामुळे मला काय लिहिलेलं ते आठवत असतं, पण श्लोक आठवत नाही बऱ्याचदा. हां, तर असा एक श्लोक आहे की अशा लोकांची ना आपण, म्हणजे सोडून दुर्लक्ष करायचं असतं, उपेक्षा किंवा दुर्लक्ष करायचं असतं. ह्याच्यात फार काही, म्हणजे आपला वेळ आणि अपव्यय आपलं हे करायचं नसतं काही. मग सोडून द्यायचं, ठीक आहे, असे आहेत असं समजून पुढे जायचं असं. नाही का? पण एक तर म्हणजे जग असं पण आहे, असं एक आपल्याला धडा मिळतो असं. नाही का? तर असं. सन्मार्गाने जाण्याची एक संधी उपलब्ध करून द्यायची इच्छा होती, पण ती सफल नाही झाली. हां. ऍक्च्युअली तेच मी पण कोणाला पण. असं उपेक्षा करतो आपण म्हणूनच असे लोक सोकावतात आणि एवढ्या ह्यांनी ते म्हणू शकतात की तुम्ही म्हणू असेच शकतात. आहात आणि तसं आहात. हो हो. हां. नाही, ठीक आहे, आता काय त्यांना, म्हणजे काय आपण आता काय ते करू शकतो? आपण काहीच करू शकत नाही, म्हणजे करू काही शकत नाही, आणि आपण काही बोलायला गेलो तर आपल्या ते ग्रुपमधून उलट. तुम्ही बाहेर जा संपलं. हां, हां. तेच म्हणूनच आपण, आणि त्यांनी जेव्हा आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली, तेव्हा मग मी ग्रुपमधून बाहेर काढलं. पण तरी त्याला त्याचं हे, म्हणजे काय उत्साह हे झाला नाही. मग एकदा त्यांनी मला ब्लॉक केलं. मग त्याला वाटलं नाही नाही, नुसतं ब्लॉक करून या माणसाला सोडायचं नाही, याला आपण सुनवायचं काहीतरी, म्हणून मग परत अनब्लॉक केलं. परत काय काय नंतरही लिहिलं. ठीक आहे, मी काहीच उत्तर द्यायच्या भानगडीत काही मी पडलेलो नाही, कारण याला अशाला उत्तर काय देणार आपण, नाही का? नाही सर, बरोबर आहे तुम्ही केलं ते. तुम्ही जेवढं उत्तराच्या दुर्लक्ष पली कराल तेवढं बरोबर आहे. हम्म. हां, उत्तर देण्याच्या जास्त पलीकडची आहे महत्व ही केस, नाहीच. त्यामुळे. हां, हम्म, तेच ना. हम्म, हम्म. तसं. त्यामुळे ठीक आहे, जे आहे ते आहे बाबा. जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात असं समजायचं, नाही का? असं. चालेल. तर पण गुरुचा अपमान करायचा अधिकार त्यांना नक्कीच नव्हता.
ती जाणीव नाही त्याला ना. हा म्हणजे ते बरोबर आहे तुमचं, की त्यांना ठीक आहे बाबा, त्यांनी असं म्हटलं असतं तर चाललं असतं, की ठीक आहे, मला तुमचा मार्ग पटत नाही, मी दूर होतो, आतापर्यंत शिकवलं काय जे काय तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद, आणि असं हात हा, म्हणजे किमान तेवढं तरी पाहिजे. ते तेवढं तरी एक केलं असतं, ठीक आहे बाबा, आपले मार्ग वेगळे झाले, बाय बाय, ओके, नाही का? हे सगळं अगदी डिपार्ट हॅपीली असं होत आलं असतं. बस ठीक आहे. म्हणजे जसं आपण बऱ्याचदा एखादी जागा आपण सोडतो आपल्याला काही पटत नसलं तर, नाही का, विच इज ओके, नाही का? असं. त्यामुळे ठीक आहे, पण असे पण असतात लोक, हे लक्षात ठेवायचं याच्या पुढे. हम्म, हम्म. सगळेच अगदी इतके सरळ नसतात लोक, असं समजायचं, नाही का? तर चालेल. गीतेमध्ये वाईट लोकांशी वाईटपणे वागायचं हे पण सांगितलंय. हम्म, असं पण इथे आहे वाईट का? म्हणजे काय, आपण आर्ग्यू करण्याशिवाय अजून काय करणार त्यात? तो बोलणार, हा, आपण बोलणार, त्याला काही. ते वाईट म्हणजे कसं आहे ना, सी तुम्ही युद्ध करा, असं म्हणजे गीता सांगे की तुम्ही अन्यायाचा हम्म. प्रतिकार करा, पण असे जे अशी जी वृत्ती आहे ना, त्याचं काहीच करू शकत नाही हो. कारण हा तसं म्हटलं तर अन्याय पण नाही आहे असं, नाही का? हम्म. तर याचं काही आपण करू शकत नाही याच्यामध्ये, म्हणजे ग्रुपमध्ये ठेवलं असतं तरी प्रॉब्लेम, नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम, सगळाच प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी. नाही, आणि ठेवून प्रॉब्लेम. ठेवूनही प्रॉब्लेमच आहे टोकाची स्वतः भूमिका म्हणजे, घेतो तशी. टोकाची. हां. आणि कसं असतं आता म्हणजे आता उदाहरणार्थ समजा आपण म्हणजे आता तुम्हाला वास्तविक बाहेरच्या जगात म्हणजे परदेशात जे राहतात त्यांना एक अनुभव असेल, बरोबर, की तुम्ही आपल्या देशात नाही राहतात, त्यामुळे तुम्ही एक जपून वागत असता स्वाभाविकपणे, नाही का? की आपण आपली मर्यादा हम्म. ओळखून आपण वागत असतो. तर तसंच जरी त्यांना हे तर कळलेलंच असणार, की या ग्रुपमध्ये बहुतेक सगळे सनातन धर्मी आहेत, किंवा आपला विचार हा या सगळ्यांपेक्षा बहुतेकांपेक्षा वेगळा आहे. पण मग अशा वेळेस माणूस काय करतो? आपले विचार आपल्यापाशी ठेवतो आणि गप्प राहतो, नाही का? तर तसं, पण तसंही त्यांना ते म्हणजे तेही त्यांना तारतम्य नाही आहे असं वाटतंय. आता काय करणार? शेवटी नुकसान त्यांचंच होणार, कारण निदान त्यांना जे काय असू दे, पण म्हणजे, आणि ते स्वखुशीने आले होते संस्कृत शिकायला किंवा गीता शिकायला. हम्म. आपण काही त्यांना जबरदस्ती केली नव्हती. आता ठीक आहे, आता त्यांनी परीक्षेचे फॉर्म वगैरे भरले होते म्हणा, अजूनही ते परीक्षा देऊ शकतील, म्हणजे तो काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं, आता अजून काय बोलणार आपण, नाही का? असं. हम्म. जाऊ द्या, चला पुढे जाऊया आपण, याच्यावर बोलू तेवढं कमी आहे. हं? 5वा तर हा श्लोक. तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे. नाही नाही, मोठेपणा म्हणा नका, स्वार्थीपणा म्हणा, म्हणजे आपल्याला एवढा वेळ नाही आहे हम्म, विचार, असं हे नाही ते याच्यावर विचार बरोबर आहे, पण सर करायला. हां. तुमचं मन हां. फार मोठं आहे एवढंच मी सांगेन. नाही नाही, ठीक आहे. ही गोष्ट खरी पण. तसं. हां. म्हणजे मी पण ते अगदी असं नाही तर मलाही असं म्हणजे पाठवायची अजिबात इच्छा नव्हती. तो विषय तिथल्या तिथे संपवावा. पण त्यांनी जेव्हा असं आव्हान दिलं ना, मग म्हटलं नाही. मग नाहीतर तो परत त्याला अजून एक खोलीत मिळालं असतं. तर म्हटलं नको. ठीक आहे. चला. हम्म. कालकूटम. हां. हां. हे कोण वाचेल? चौथा चालू आहे ना सर? हां. बरं, बाय द चौथं वे. झालं वाटतं ना. हां. बाय द वे, हे जे आता आपण वाचतोय ना, तर याचीच PDF तुमच्याकडे परत मी आत्ता आज पाठवली. म्हणजे या सगळ्या पाठांचं भले ते हा. काही दुरुस्त्या करणं आहे, पण ती जी PDF आहे, ती मी तुमच्याकडे पाठवली आहे. म्हणजे तुम्हाला अगदी ते स्नॅपशॉट ओके. घ्यायची गरज नाही, दरवेळेस स्क्रीनशॉट घ्यायची, असं, हम्म, हम्म, नाही का? हम्म. असं. हां, ओके. ठीक आहे. पण तरी त्या दुरुस्त्या करायलाच पाहिजे म्हणजे. हां, काही ते. सर म्हणजे पीडीएफ मध्ये दुरुस्त्या करून आलंय का त्या अजून व्हायच्या आहेत? नाही नाही, त्या करायच्या आहेत. त्या PDF ही याचं जे ओरिजिनल PPT व्हर्जन होतं, ओ पण आता बर त्याची बर. ती PPT मी उन्नतीकडून घेईन, तिच्याकडे आहे ती, आणि ती खूप बिझी असते सध्या, त्यामुळे मला अजून तिलाही द्यायला वेळ नाही झाला. मला ती आल्यावरती मग आपण त्या PPT मध्ये करेक्शन करू, आणि मग ते चांगलं होईल असं, नाही का? बर असं. बर. पण तोपर्यंत उन्नतीताई काय टीचर वगैरे आहेत का? नाही, ती म्हणजे ती आधी IT प्रोफेशनल होती, वयाची बरीच, अच्छा अच्छा. 15 एक वर्ष. पण मग तिने, नवरा पण तिचा IT मध्ये आहे. मग तिने घरी क्लासेस सुरू केले. एक मुलगा आहे तिला. आणि मग तिने आता म्हणजे असं सांगायला हरकत नाही तुम्हाला, म्हणजे सध्या सगळीच इकडचे IT प्रोफेशनल्स आहेत ते बरेच प्रेशरमध्ये आहेत. म्हणजे
कारण या सगळ्या नवीन ज्या घडामोडी होत आहेत म्हणजे कोणाला जॉबची सिक्युरिटी अशी नाही आहे इकडे. त्यामुळे मग तिने ॲज अ बॅकअप म्हणून तिने म्हणजे तिने जॉब तर सोडला मुलाला बघण्यासाठी, पण मग घरबसल्या मग ती ऑनलाईन ट्युशन्स आणि अशा बऱ्याच घेत असते. जवळपास मला वाटतं ती दिवसातले 10 एक तास तरी शिकवत असावी. कायम बिझी अरे असते बापरे. ती. हो, म्हणून तिने इव्हन कोविड परीक्षा पण नाही दिली. हां. हम्म. असं. हम्म, हम्म. ते चांगलं शिकवतात ते. हातोटी हो, चांगली. हो. नाही, नाही. ती म्हणजे तिला शिकवणं म्हणजे ती शिकवतच होती ऑनलाईन किंवा हे सगळं. त्यामुळे ती याच्यात मला जॉईन झाली होती तसं त्या दृष्टीने. हम्म. असं. चालेल. पण ते सुलभाताई, मिळेल आपल्याला पीपीटी मिळेल, ती मिळाली की आपण हे करू किंवा ती बरीच काही हो, ठीक आहे. एक जी माझ्याकडे जे व्हर्जन आहे ना, त्याच्यात उत्तर न लिहिलेलं असं ते व्हर्जन आहे. तर ते जर आपल्याला उन्नतीकडनं बघू मिळालं लवकर ठीक आहे. नाहीतर त्या व्हर्जनमध्ये सुद्धा आपण अपडेट करू शकतो. एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे असं. हं? बर असं. बर. हो, चालेल. वाटलं तर असं करता येईल आपल्याला. आता हा पाठ आपला जवळपास म्हटलं यातले 5-6 धडे राहिलेत आपले. हे आपले म्हणजे हम्म. तुम्हाला जे पुढचा 1-1.5 महिना जो उजळणीला मिळेल त्यात ते सगळं करता येईल आपल्याला अपडेटिंग. चालेल, करू. चालेल. ठीक आहे. तर वाचूया 5वा हम्म. श्लोक कोण वाचेल? कालकूटं विषं पीत्वा स्वस्तिमान् गन्तुमिच्छसि हं. राघवस्य प्रियां भार्यां योऽधिगन्तुं त्वमिच्छसि. हं. कालकूटं विषं पीत्वा स्वस्तिमान् गन्तुमिच्छसि राघवस्य प्रियां भार्या य अधियन्तं त्वम् इच्छसि. भार्यां द्वितीय आहे ती. भार्यां प्रियां भार्यां. भार्यां राघवस्य प्रियां भार्यां यः हां. अधिगन्तुं त्वमिच्छसि. हं. कालकूटं विषं पीत्वा स्वस्तिमान् गन्तुमिच्छसि य राघवस्य प्रियां भार्याम् अधिगन्तुं त्वम् इच्छसि. हां. यः किंवा कालकूट यः. हां, हां, हां. बोला. कालकूट विष पिऊन कल्याण होण्याची इच्छा धरण्यासारखा तू राघवाची प्रिय भार्या मिळवण्याची मिळवण्यासाठी तू इच्छित होता. हां. थोडंसं प्रिय वाक्याचं आहे. हां, म्हणजे मिळवण्याची तू इच्छा करतोस किंवा हां, मिळवण्यासाठी किंवा प्राप्तीची. प्राप्तीची असं म्हणता प्राप्तीची येईल. इच्छा करतो. हां. हां, प्राप्तीची तू इच्छा इच्छितोस. हां, इच्छसी म्हणजे इच्छा करीत आहेस. अधिगंतुम. गंतुम म्हणजे जाणे. अधिगंत म्हणजे प्राप्त करणे. जसं गीतेमध्ये आहे ना, स शांतीम अधिगच्छती. अधिगच्छती म्हणजे तो शांती प्राप्त करतो. तसं इथं अधिगंतुम म्हणजे प्राप्त करणे असं. हां, असं. तर हे रावणाला म्हणतात का? नाही, 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 नाही. नाही. ही सीता सीता रावणाला कालकूट म्हणते. सीता विष, म्हणते. हा सीता सॉरी सीता म्हणते. सी बरोबर आहे. सीता कालकूट रावणं बरोबर भर्जयती असं. बरोबर आहे. हो सॉरी. हां. ते म्हणजे असं म्हटलेलं आहे की सीतेला रावण स्पर्श करत नाही कधी, पण तो तिला सारखं मनवायला येत असतो, पटवायला म्हणजे समजावून हा 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 समजावून हा. सांगायला. कारण हम्म, हम्म. आणि काहीतरी एक ती मला वाटतं तिने रेषा आखलेली असते, की तू या रेषेच्या आत आलास तर तू भस्म होशील. त्यामुळे असं म्हटलं जातं की त्या अशोकवनात सुद्धा तो रावण त्या त्या मर्यादेत कधी येत नाही आतमध्ये असं. आणि तो हम्म. बाहेरून तिला बऱ्याचदा असं म्हणजे पटवण्यासाठी येत असतो असं. तर त्यातलं अच्छा. एक असं. ज्यांनी ते जुना रामायणाचं वरती पिक्चर बघितले असतात त्यात अशी दृश्य आहेत. म्हणजे रावण येताना आणि तिला समजावून सांगताना आणि सीता त्याची भर्त्सना करताना अशी. ते कारण हे काहीतरी रावणाला शाप होता काहीतरी की जबरदस्ती केलीस तर मरशील वगैरे असा कोणीतरी असं शाप दिला काहीतरी. होता वगैरे हां. असं काहीतरी ऐकलंय. असं पण आहे आणि मला वाटतं सीतेनी पण एक म्हणजे तिच्या तेजानी तिने एक रेखा अशी घातली होती की असं. असं. तर हे बरोबर आहे. कालकूट विष पिण्याचा संबंध म्हणजे तो शंकराचा भक्त होता आणि त्यामुळे हे जसं भगवान शंकरांनी विष नाही, प्यायलं त्यावरून ते नाही. आहे का काही? नाही, त्यावरून नाही, नाही. नाही, नाही. नाही, नाही. इथे तिनं बघा वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत,
की म्हणजे जसं तू कोल्हा हा आणि सव्वीची इच्छा कर सिव्हिणीची इच्छा करतोयस. नंतर एवढा हम्म. मोठा माझा राम प्रतिव्रता आहे आणि मग म्हणजे तू तुला झेपत नसलेल्या गोष्टी तू करतोयस. मग तू काल म्हणजे विष पिऊन तू कल्याणाची इच्छा करतोयस. याला काय अर्थ आहे का? म्हणजे एक तर तू हा, चुकीचं अशा वागलायस. अर्थाने. हा अशा अर्थाने हम्म. ते म्हणतोय म्हणजे एक्स्ट्रीम असे ते उदाहरणं देऊन हा की तू गोष्ट चुकीची केली आहेस आणि आता परत तू काहीतरी चांगलं होण्याची इच्छा करतोयस का असं कसं शक्य आहे असं या अर्थाने. हा, बर बर, आलं हा आलं लक्षात आलं. हा 6वा श्लोक बोला कोण वाचेल. वाचू का मी? हा अवसृज्य शिलां कंठे समुद्रं तर्तुमिच्छसि यो रामस्य प्रियां भार्यां प्रदर्शयितुमिच्छसि. हम्म, आता अन्वय वाचतो किंवा फोड वाचतो. हम्म. अवसृज्य शीलां कंठे समुद्रं ततुर् तर्तुं तरतूम अ, तरतूम तर्तुं इच्छसि यः रामस्य प्रियां भार्यां प्रथर्षयितुम् इच्छसि. अवसज्ज हम्म. म्हणजे बांध कर. बर, अच्छा. आणि प्रदर्शयितुम म्हणजे हम्म. त्रास देणे किंवा त्रास देऊन किंवा हरण करून. हा बरोबर. आणि अर्थ जसे गळ्यात शिला बांधून समुद्रात शिला तरण्याची. हा अच्छा, तरतुम. हो, बर. हम्म. म्हणजे समुद्र तरतुम. तरुण झाले. तरणे म्हणजे तरण्याला तरतू तरती. तरती तरती असेल. होईल का? तरती हा तरती होय. तरती. म्हणजे हा अगदी स्ट्रेट आपण मराठीत घेतलेलं आहे. बरोबर हम्म. बरोबर. तरणे. तरणे बर. बरोबर. हा तरुण झाले. तरण्याची इच्छा करण्यासारखा तू रामाची प्रिय भार्या हरण करू इच्छितोस. हम्म. हो. हा, बरोबर आहे सर, तुम्ही जे म्हणलात ते बरोबर आहे. अशक्य गोष्टींमधनं काहीतरी चांगल्या गोष्टी तू हा इच्छितोयस. हो अजून पुढचं पण 7वा पण श्लोक तसाच आहे. हा तसंच म्हणजे काहीतरी असे अशक्य गोष्टींची उदाहरणं देऊन मला हे इच्छा करणं माझी हे अशक्य समानच आहे म्हणून ती वेगवेगळी उदाहरणं देते त्याला असं. हा. सर हे अवसृज्य कळलं नाही. अवसृज्य म्हणजे बांधणे. अवसज्ज नको हा इथे अवसृज्य पाहिजे हा सज्ज नाही सृज्य हा. अवसृज्य म्हणजे सृजन म्हणजे म्हणजे निर्माण करणे सृजती म्हणजे सृजन करणे आणि हम्म. अव म्हणजे खाली म्हणजे बांधणे दाबणे म्हणजे सृजन न करणे रादर अव म्हणजे दाबणे हा म्हणजे जसं एखादं रोप वाढत असेल उदाहरणार्थ आणि हम्म. त्याच्यावर दगड ठेवणे त्याला म्हणतो आपण अवसृज्य असं. अच्छा. म्हणजे त्याला वाढू न देणे किंवा त्याला बांधून ठेवणे असं ते अवसृज्य असं. म्हणजे तशी म्हणजे म्हणजे खाली ओढणे अव म्हणजे खाली हा सृजन म्हणजे हा. सृजन नेहमी वरती येते. अव म्हणजे खाली तर उलट्या दिशेला म्हणजे शिळा कंठात शिळा बांधून काय होतं जेव्हा पाण्यात आपण शिळा बांधतो गळ्यात दगड बांधून जर आपण पाण्यात गेलो काय होईल आपल्या देहाला ती शिळा खाली ओढेल. खाली. हा तर तसं आहे अवसृज्य त्या अर्थाने असं की तू गळ्यात दगड बांधून समुद्र तरायला इच्छितोयस तुला वेड्या एवढं कळत नाही का की ती तुला खाली खेचेल असं. हम्म. असं. हम्म. 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 हा सर, म्हणजे पुढचं वाच. असं आहे का की सृजन म्हणजे वाढ होणे वरती, म्हणजे हो कारण की आपलं शरीर पण वाढतं, वर वर बरोबर जातं, बरोबर उंची वाढते म्हणून. हो आणि अवसृज्य म्हणजे एक्झॅक्टली खाली खाली म्हणजे बुटकं बुटकं होण्याची हम्म. जी क्रिया आहे तसं खाली खाली जाण्याची शिलेची क्रिया. उलटी क्रिया हा उलटी हा. वाढ किंवा असं हम्म. अधोगती असं या अर्थाने. अच्छा, आलं लक्षात. अव अव हा नेहमी शब्द काहीतरी उलट दाखवतो असं खाली रिव्हर्स असं. हम्म. जसं आपण देवाचा अवतार म्हणतो. अवतार कारण की तो खाली अवतरण उतरतो. हा तो खाली म्हणजे आपल्या हो. दृष्टीने अवतार हा फार चांगली गोष्ट आहे पण देवाच्या दृष्टीने तो खाली उतरणं म्हणजे
त्याला खाली उतरावं लागतं म्हणजे असं या अर्थाने नाही का असं आपण पाप करतो म्हणून तर तो उतरतो. हा बरोबर ठीक आहे सर पुढचं वरच्या श्लोकामध्ये स्वस्तिमान म्हणजे कल्याणकारी का? हा कालकूटम विषम पीत्वा स्वस्तिमान स्वस्ती म्हणजे कल्याण जसं आशीर्वाद देताना म्हणतात आयुष्मते स्वस्ती म्हणजे तुझ्या आयुष्यात कल्याण हो कल्याण. असं हा. तसं स्वस्ती या शब्दाचा अर्थ कल्याण होवो असा आहे हा तर स्वस्तिमान म्हणजे स्वस्तिमान म्हणजे कल्याण होणे ही क्रिया किंवा क- कल्याण होणारा असं आणि स्वस्तिमान गंतुम म्हणजे कल्याण होण्यासाठी जाणारा कल्याणाकडे जाणारा असं या अर्थाने हम्म. ऍक्च्युअली इथं ओके. इच्छा धरण्यासारखा म्हणून म्हणणं बरोबर नाही कल्याण होण्याकडे जाणारा असं या अर्थाने जास्त बरोबर आहे गंतू म्हणजे जाण्यासाठी हा कल्याणाकडे जाण्यासाठी असं असं जास्त बरोबर आहे याचा अर्थ हा स्वस्तिमान कल्याणाकडे बा. हा हा स्वस्तिमान म्हणजे नुसतं स्वस्तिमान याचा शब्द आहे ज्याचं कल्याण झालेलं आहे तो असा हा स्वस्तिमान जसं बलवान म्हणजे ज्याच्या अंगात बल आहे तो शक्तिमान म्हणजे ज्याच्या अंगात शक्ती आहे तो तसं स्वस्तिमान म्हणजे ज्याच्या अंगामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये स्वस्ती किंवा ज्याचं कल्याण झालं आहे तो असा आणि स्वस्तिमान गंतुम म्हणजे स्वस्तिमान होण्यासाठी तू इच्छा करतोयस असं या अर्थाने ओके. कल्याणाकडे असं म्हणता येईल आपल्याला हा जाण्यासाठी गंतुम म्हणजे जाण्यासाठी हम्म. 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 किंवा जाण्यासाठी इच्छा करणारा तू असं किंवा हम्म, हम्म, हम्म. करण्यासारखा असे म्हणतोय करण्यासारखा तू राघवाची प्रियभार्या प्राप्तीची तू राघवाची प्रियभार्या प्राप्त करू इच्छितोस. अं, 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 प्राप्त करू प्रियभार इच्छितोस. प्राप्त करू इच्छितोस बरोबर आहे करू इच्छितोस बरोबर ठीक आहे 7वा श्लोक तर ते अग्नी गुरुजी पण म्हणतात ना स्वस्तीस तुष्टीस पुष्टीस असं काहीतरी. हो तेच ना तर ते सगळे याचे वाक्य आहेत की आशीर्वाद देण्याची वाक्य आहेत अशी हा हा. ओके. हा सर तुम्ही असं जे सांगता ना त्यावरून मग कळायला लागतं की बाबा आपण काय ऐकत होतो इतके वर्ष. हम्म. नुसतंच ऐकत होतो पण कळत काही नव्हतं. हो ते स्वस्ती हे वेदातले म्हटलं तर मंत्र आहेत हे स्वस्ती वगैरे याला काही व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत स्वस्ती या शब्दाला स्वस्ती नमः स्वाहा स्वधा वषट वौषट असे जे हा म्हणजे नुसते असे वेदांमधले हे शब्द आहेत त्याला व्याकरणाच्या पलीकडचे आहेत ते असं हम्म, हम्म. ते म्हणजे हे क्रिया पण म्हणतात ना स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नस्ताक्षु बरोबर अरिक्षनेमिः वगैरे वगैरे. गणपती अथर्वशीर्षामध्ये हम्म. स्वस्ती न इंद्रो म्हणजे काय स्वस्ती नहा म्हणजे आम्हाला इंद्र हा असं म्हणजे इंद्र आमचे कल्याण करो असं नहा म्हणजे आमचे असं या अर्थाने अस्मिन्नः अस्मिन्नः हा अस्मिन्नः षष्टी आमची. हो 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 बरोबर नाही चतुर्थीची ए, अपेक्षा अस्माकम असेल ना. अस्माकम नाही नाही अस्माकम नः षष्टी. सॉरी सॉरी अस्माकम अस्माकम नः षष्टी. अस्माकम नहा आमचं इंद्र आमचं कल्याण करो असं बरोबर आहे. अस्माकम नः बरोबर आठवलं. हम्म. स्वस्ती आणि नमाला चतुर्थीची अपेक्षा असते असं सांगितलं. हा त्या म्हणजे आशीर्वाद देताना याची अपेक्षा असते म्हणजे
चतुर्थीची शिवाय नमः, कृष्णाय नमः, सगळ्यांनाच हे स्वाहा, स्वधा, वौषट, वषट हे जे 6 सांगितले ना, हे सगळ्यांना याची अपेक्षा असते. वषट म्हणजे दूर कर आणि फट म्हणजे नाश करणे, वषट म्हणजे दूर करणे, असं काही आहे. स्वाहा म्हणजे आहुती देणे, स्वधा म्हणजे पण आहुती देणे, पण ती पितरांकडे जाते असं. त्याला चतुर्थीची अपेक्षा. पण सगळ्यांना चतुर्थीचीच अपेक्षा असते यांना, कारण त्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कोणातरी प्रित्यर्थ केल्या जातात, कोणातरी साठी, म्हणून त्यांना चतुर्थीची अपेक्षा असते. काहीतरी उद्देशाने केल्या जातात, म्हणून तो हेतू म्हणजे साठी असं. ठीक आहे. 7वं आलं वाचा. लक्षात. अग्निप्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेण हर्तुमिच्छसि कल्याणवृत्तां रामस्य यो भार्यां हर्तुमिच्छसि. अग्निप्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेण हर्तुम् इच्छसि कल्याणवृत्तां रामस्य यो भार्यां हर्तुमिच्छसि. अग्निप्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेण हर्तुमिच्छसि कल्याणवृत्तां रामस्य यः भार्या हर्तुमिच्छसि. अग्निं प्रज्वलिं दृष्ट्वा म्हणजे अग्नी प्रज्वलित झालेला पाहून, वस्त्रेण हर्तुम वस्त्राने, हर्तुम म्हणजे हरण करू इच्छिणे. इथे ना, इकडे आपण थोडस हे करूया. वस्त्रेण आणि आहर्तुम असा शब्द आहे हा. वस्त्रेण आहर्तुम इच्छसी. म्हणजे याचा म्हणजे एखादा म्हणजे एखादी शेकोटी पेटलेली आहे किंवा आग लागलेली आहे आणि तुला तो अग्नी घेऊन जायचा आहे कुठेतरी, तर आणि तू काय करतोयस की कापडाने त्या अग्नीला बांधून नेतोयस, म्हणजे त्यात कापडही जळेल, तू पण जळशील आणि सगळंच काहीतरी वाईट होईल असं. तर तशी ती उपमा देते. वस्त्रेण आहर्तुम म्हणजे वस्त्राने बांधून नेऊ इच्छितोस, गाठोडं बांधून अग्नीचं असं. तर म्हणजे थोडक्यात तू आगीशी खेळतोयस असं. आणि मग तसंच रामस्य कल्याणवृत्तां भार्यां हर्तुमिच्छसी. तसंच तू रामाची कल्याणवृत्तां म्हणजे इथे सुशील असं नको खरं. कल्याणवृत्ता म्हणजे कल्याण म्हणजे वृत्ता म्हणजे तिच्या सभोवताली पूर्ण कल्याणच आहे असं, म्हणजे कल्याणकारी किंवा कल्याणाने वेष्टित असं त्या अर्थाने. सुशील हा शब्द बरोबर नाही. पवित्र म्हणता येईल का? पवित्र म्हणता येईल. कल्याणाने कल्याणाने वेष्टित किंवा आवृत्त, कल्याणाने आवृत्त असं. पत्नी कल्याणाने आवृत्त म्हणजे जी मूर्तिमंत कल्याण आहे असं. म्हणजे तिचं तू काहीच वाकडं करू शकत नाही असं. जसं आपण म्हणतो कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसं म्हणजे कुठे कावळा कुठे गाय असं नाही का, तसं. तर तू म्हणजे मी तर कल्याणकारी आहे, मी म्हणजे पण तुम्ही कल्याणाने आवृत्त किंवा तुम्ही म्हणता तसं पवित्र पण त्या अर्थाने पवित्र असं म्हणता येईल, म्हणजे असं. पवित्र पत्नी तू हरण करू इच्छितोस. बरोबर. पुढचं वाक्य. तर आवृत्त म्हणजे गुंडाळलेले असं का? आवृत्त म्हणजे आवृत्त किंवा आवृत्त म्हणजे गुंडाळलेलं असं. आवृत्त म्हणून आपण मराठी, ज्यांचं गणित मराठी माध्यमात शिकले त्यांना माहिती असेल की त्याला वृत्त, सर्कलला आपण वृत्त म्हणायचो ना, नाही का? हो. वृत्ताचं क्षेत्रफळ शिकलोय ना. वृत्त. बरोबर. वृत्त म्हणजे वृत्तीय ताण. बापरे. पाय आर स्क्वेअर. सुजाताताई, आपल्याला एक्सक्यूज नाही, आपण इंजिनियर आहोत. हो, पण वृत्ता सर्कलला म्हणतात हे मला माहिती नव्हतं. तुम्ही मराठी मीडियम मध्ये नव्हता का शिकल्या म्हणून? नाही, विषुववृत्त, कर्कवृत्त, ते तर माहिती असेल ना, विषुववृत्त, ते कर्कवृत्त. माहितीये. हो, ते ऐकलंय ना. मकरवृत्त बरोबर आहे. ते तर माहिती असायला पाहिजे.